ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. या वारीला आम्ही या 10 वर्षाच्या आधी जॉईन व्हायला पाहिजे होतं ऐन तरुण्यात, पण वयाच्या 60-61व्या वर्षी आम्ही जे वारी सहभागी झालो हे आम्ही आमचं भाग्य समजतो. प्रामाणिकपणानं सांगेल की या गावात या रस्त्यावरची जेवढी काही शहर असतील गावं असतील तिथे खरोखरच लोक तनमन धनानं वारकऱ्यांची सेवा करत आहे. आम्हाला खूप छान वाटत आहे. आमची पहिलीच वेळ आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटत आहे. आज आम्ही पेरणी केली, आज विदर्भात सुद्धा पाण्यानं चाट दिली आम्हाला. पेरणी होईपर्यंत खरोखरच पाणी पडलं, पाऊस पडला, पण आज पांडुरंगाच्या भरोशावर शेती वाऱ्यावर सोडली आणि पांडुरंगाच्या वारीसाठी आम्ही निघालो. पांडुरंगावर आमचा विश्वास आहे. माऊली काय जे करतील ते नक्की माऊली करतील आणि हे नक्की सांगतो की कुठेही विचू काढायची भीती नाही आम्हाला, कारण पांडुरंग आहेत वरे आमच्यासाठी. म्हणजे कुठंच असा त्रास नाही आणि जागोजाग व्यवस्था खरंच चांगली आहे, वाखांड्याजोगी आहे. आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्याच काय अख्ख्या देशातल्या लोकांनी या दिंडीसाठी या प्रवासासाठी आवर्जून यावं. जेजुरीमध्ये आहोत आणि संपूर्ण जेजुरी जी आहे ती वैष्णवमय झालेली आहे. संतांचे पालखी सोहळे आता पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरी मुक्कामी आहे. असंख्य वैष्णवजन चालत आहेत. असेच देखील काही लोक आहेत जे उत्स्फूर्तपणे वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. विदर्भातून अर्थात यवतमाळमधून ते वारीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांना माध्यमांशी संवाद साधायचा होता. गेले अनेक वर्ष ते वारीमध्ये येण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांचे काही अनुभव आहेत ते आपण प्रत्यक्ष ऐकूया. तुमची ओळख करून द्या आणि वारीमध्ये तुम्ही येण्याचे सातत्याने प्रयत्न करत होता, ते पूर्ण होत नव्हते. आता मात्र तुम्ही प्रत्यक्ष सहभागी झाला आहे आणि 2 मुक्काम उरकून तुम्ही आता 3ऱ्या मुक्कामाकडे मार्गस्थ होत आहे. तुमचा परिचय द्या. मी सुरेश विठ्ठलराव देशमुख, राहणार वाकोडी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ, विदर्भ. या वारीमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेल्या 3-4 वर्षापासून मानसिकता होती, पण पांडुरंगानं आज आम्हाला या वारीत सामील करून घेतलं आणि या वारीत खरोखरच आनंदमय वातावरण आहे सर्वांचं. त्यातल्या त्यात नक्की मी प्रामाणिकपणानं सांगेल की या गावात या रस्त्यावरची जेवढी काही शहर असतील गावं असतील तिथे खरोखरच लोक तनमन धनानं वारकऱ्यांची सेवा करत आहेत. आणि जो पोलीस बंदोबस्त लावला, आता थोडंफार होईल कमी जास्त, पण पोलीससुद्धा महाराष्ट्रातले अत्यंत चांगल्या प्रमाणात लोकांना मार्गदर्शन करत आहेत, सहकार्य करत आहेत. आणि महत्त्वाचं शासनानं सुद्धा बरेचसे टँकर, पाण्याची व्यवस्था भाविक भक्तासाठी पूर्ण सुविधा ओपन करून दिल्या. जसं की काय मुख्यमंत्री विदर्भातले म्हणून चालू? नाही असं नाही, पण मुख्यमंत्र्याचं काम आज आवडलं. बाकी शेतीविषयी जर बोलायचं म्हणलं तर काही कर्जमाफी नेमक्या अत्यंत अटी टाकल्या होत्या, पण बच्चू कडू जे प्रहारचे आमदार आणि माझ्या तालुक्यातून त्यांनी यात्रा काढली होती की कर्जमाफी, शेतकरी वाचला पाहिजे. पण बच्चू कडू हे भाजप शिंदे गटात जॉईन झाले त्यावेळेस खरोखरच आम्हाला दुःख झालं होतं. पण आज सभागृहात जे त्यांनी शेतकऱ्याविषयी तळमळ दाखवली तर बच्चू कडू पुन्हा आमच्या हृदयात बसले शेतकऱ्याच्या. ते म्हणतात वारकऱ्यांची सेवा करतात. इथले राहणारे लोक, नागरिक, जी गावं आहेत जी वारीच्या वाटेवर येतात ती वारकऱ्यांची सेवा करतात म्हणून. तुमचा कसा अनुभव आहे? आम्हाला खूप छान वाटत आहे. आमची पहिलीच वेळ आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटत आहे. किती जण सगळे पहिले? आमचे पूर्ण नातेवाईकच आहेत सोबत, सर्वांची पहिलीच वेळ आहे. हे शिवाजी देशमुख वाकोडीचे, माझ्याच गावचे. ह्या यांच्या मिसेस, माझ्या बहीण, आणि हे यांच्या भाऊजाई. हे माझी सख्खी बहीण वनिता देशमुख, वाशिमला राहते. दोघं बहीण भाऊ परत एकत्र. छान वाटलं. सगळी फॅमिलीच आम्ही रिलेशनशिप झालेले आहोत. बहीण भाऊ माझी बायको. खूप छान वाटत. आणि ह्या म्हटलं ना जवळच्या बहिणी यांच्या यांची बहीण. घरी मुलं बाळ सगळं पाहू. हो, सर्व शेती सोडून आलो. पांडुरंग आज आम्ही पेरणी केली, आज विदर्भात सुद्धा पाण्यानं चाट दिली आम्हाला. पेरणी होईपर्यंत खरोखरच पाणी पडलं, पाऊस पडला, पण आज पांडुरंगाच्या भरोशावर शेती वाऱ्यावर सोडली आणि पांडुरंगाच्या वारीसाठी आम्ही निघालो. सगळ्याच घरातले घेऊन निघाले. हो, सर्व जण निघालो. आता काय जे होईल ते होईल. कोणी संकटाला सामना करायचा असेल तर पांडुरंगाचं नामस्मरण केलंच पाहिजे प्रत्येकानं. आणि पांडुरंग काय जे करतील आमचं बरं वाईट ते पांडुरंग करतील. याच्या आधी वाटत असेल की व्यवस्था होईल का नाही, काय होईल? हां, तर यावेळेस असं वाटलं आम्हाला की बुवा आपली म्हणजे हे होईल, फजिती होईल, कुठेतरी अडथळे येतील, पण अजिबात कुठेही अडथळा नाही. पुण्यापासून आम्ही निघालो, पुण्यापासून ते आज जेजुरीपर्यंत खरोखरच वातावरण चांगलं आहे. निवासाची व्यवस्था आता जिथं भेटेल तिथं जो पाहिजे.
मग घरी सगळ्या सुविधा असताना सगळ्या असुविधांमध्ये असं तात्काळ निघायचं, उठायचं आणि चला आता चालायला लागायचं आणि सगळी सेवा परमात्मा करेल. बस पांडुरंगावर आमचा विश्वास आहे. माऊली काय जे करतील ते नक्की माऊली करतील. आणि हे नक्की सांगतो की कुठेही विचू काढायची भीती नाही आम्हाला, कारण पांडुरंग आहेत वरे आमच्यासाठी. म्हणजे कुठंच असा त्रास नाही. आणि जागोजाग व्यवस्था खरंच चांगली आहे, वाखांडाजोगी आहे. आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्याच काय अख्ख्या देशातल्या लोकांनी या दिंडीसाठी, या प्रवासासाठी आवर्जून यावं. दरवर्षी येणार. हो, दरवर्षी येणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत येणार. ही मिनिट की तुम्हाला गॅरंटी पाठ वगैरे वारी समजून घेतली का? नाही समजून घ्या. आता तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही वारी लिहायला खूप उशीर केला? हो, नाही, अंतकरणाला खेद नक्की वाटते की आपण वारीला येण्यास उशीर केला. या वारीला आम्ही या 10 वर्षाच्या आधी जॉईन व्हायला पाहिजे होतं ऐन तरुण्यात, पण वयाच्या 60-61व्या वर्षी आम्ही जे वारी सहभागी झालो हे आम्ही आमचं भाग्य समजतो. पण आता ते पालखी पुढच्या मानाचे पालखी सोहळे किंवा पाठीमध्ये ते दिंड्या चालतात हो. मानाचे, ते हरिपाठ हो भजन हो हो काकडाचं हो, करत तर मग आम्ही चालतात. रस्त्यांसोबत ते तुम्ही बघितलं, शिकला, हो अनुभवलं काय? हो ना, अत्यंत चांगला आहे. पारदर्शकता आहे आणि खरोखरच चांगला आहे. आणि नामस्मरणासाठी म्हणजे एवढं जरी आम्ही पैदल चाललो 20 किलोमीटर 25 किलोमीटर, पण कुठेही थकलेलं कोणीच जाणवणार नाही. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर हे पुसदचे वारकरी होते. हे पहिल्यांदाच वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यासोबत ते चालत आहेत आणि कुठेतरी श्रद्धा असावी हे त्यांच्या बोलण्यातूनच आपण आज जाणून घेतलं. कॅमेरामॅन सौरभसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, जेजुरी.